हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर हीट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय शिकलो? आपण बघितलं हीट एक्सचेंज. व्हॉट इज हीट एक्सचेंज? Whenever two objects are come in the contact in which one object is hotter and another one is a cold, then the hot object release the heat and its temperature get decreases. In the same amount, the cold object accept the heat, gain the heat, and its temperature increases. If these objects are kept in an isolated system, then the principle of heat exchange tells us that the heat energy lost by the hot object is exactly equal to the heat energy of gain by the cold object. जेव्हा दोन पदार्थ, एक अत्यंत गरम एक थंड, अशा पदार्थांचं जेव्हा मिक्सिंग घडून येतं, असे पदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ ठेवले जातात, तेव्हा उष्णतेचं आदान प्रदान होतं. गरम ऑब्जेक्ट हा उष्ण ऑब्जेक्ट हा थंड ऑब्जेक्टला उष्णता प्रदान करतो, तर थंड असलेला ऑब्जेक्ट हा त्याच्याकडून उष्णता ग्रहण करतो. जर आयसोलेटेड सिस्टीम मध्ये तुम्ही हे करत असाल, म्हणजे ज्यामध्ये उष्णता दिली पण जात नाही, घेतली पण जात नाही, ज्या बॉक्समध्ये, अशा बॉक्समध्ये जर तुम्ही हे पदार्थ ठेवत असाल, तर एक तत्व आहे. ते तत्व असं आहे की जेवढं उष्णता हा हॉट ऑब्जेक्ट रिलीज करेल, तेवढीच उष्णता कोल्ड ऑब्जेक्ट ग्रहण करेल, धारण करेल. सो दिस इज नोन ॲज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. व्हॉट इज इट? The heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the cold object. Then in last lecture we took another concept, measurement of specific heat by calorimeter, and it is called as a mixing method. कॅलरीमीटरच्या साहाय्याने तुम्ही हीट एक्सचेंज किंवा स्पेसिफिक हीट कसं काय मोजू शकता. मग ही जी स्पेसिफिक हीट आहे ही कशी मोजली जाते, यासाठी आपल्याला पाहिजे कॅलरीमीटर, आपल्याला पाहिजे एक बीकर ज्याच्यामध्ये पाणी घेणार आपण नॉर्मल रूम टेम्परेचरचं, आणि त्यानंतर आपण घेणार हॉट ऑब्जेक्ट ज्याची आपल्याला स्पेसिफिक हीट मोजायची आहे. मग युनिट मास असलेला हॉट ऑब्जेक्ट तुम्ही घेणार, त्याचं टेम्परेचर रेज करणार, आणि असा असणारा हॉट ऑब्जेक्ट तुम्ही त्या बीकर मध्ये ज्याच्यात कॅलरीमीटर ठेवलेलं आहे याच्यामध्ये तो सोडणार. काय होईल? तर तो जो हॉट ऑब्जेक्ट आहे तो अर्थातच त्या थंड पाण्याला त्याची उष्णता प्रदान करेल, म्हणजेच थंड पाणी त्याच्याकडून उष्णता शोषून घेईल. आणि अर्थातच त्या थंड पाण्यामध्ये कॅलरीमीटर आहे, म्हणजे कॅलरीमीटर सुद्धा काय करेल? उष्णता शोषून घेईल. मग एक फॉर्म्युला त्याच्यापासून बनतो. तो फॉर्म्युला असा आहे की द हीट लॉस बाय द सॉलिड हॉट ऑब्जेक्ट, द हीट lost by the hot object is equal to heat gained by the water in the calorimeter. त्या पाण्याने उष्णता ग्रहण केलेली प्लस हीट गेन बाय द कॅलरीमीटर. म्हणजेच काय? उष्णता जी सोडलेली आहे, जी लूज केलेली आहे कोणी? हॉट ऑब्जेक्टने. गरम उष्ण वस्तूने सोडलेली उष्णता बरोबर पाण्याने ग्रहण केलेली उष्णता ज्याच्यामध्ये कॅलरीमीटर आहे, अधिक त्या कॅलरीमीटरने ग्रहण केलेली उष्णता. बरोबर आहे? कारण हॉट ऑब्जेक्ट जेवढी उष्णता सोडेल तेवढीच तर ऊर्जा, तेवढीच उष्णता हे वॉटर गेन करेल, आणि वॉटर मधला कॅलरीमीटर गेन करेल. बरोबर की नाही? तर मग आज आपण त्याला थोडस फॉर्म्युला मध्ये बांधणार आहे. मागच्या लेक्चरला तुम्ही हे बघितलं होतं की स्पेसिफिक हीट काढण्याचं एक सूत्र आहे, ते म्हणजे m × c × डेल्टा टी. m × c × डेल्टा टी, where m is the mass of an object, C is the specific heat of that object, and delta T is the temperature difference. Means the temperature of that object before it losing the heat or gaining the heat, and temperature of the object after losing or gaining the heat. मग आपण इथं दोन कंडिशन बघतो. एक तो ऑब्जेक्ट गरम असेल तर तो उष्णता सोडतो, आणि दुसरा ऑब्जेक्ट जर तो थंड असेल तो उष्णता धारण करतो. बरोबर आहे की नाही? मग इथं दोन्हीसाठी सूत्र ते चेंज होतं. मग डेल्टा टी इज द टेम्परेचर डिफरन्स, आयदर इट इज लुझिंग और इट इज गिविंग.
गेटिंग. ठीक आहे. मग आता याच्यापासून आपल्याला काय सूत्र बनतात ते बघा, ते आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे. मग काल जे आपण शिकलो त्याचा सार असा आहे की हीट लॉस बाय द हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय द वॉटर इन कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय कॅलरीमीटर. देन द हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट, त्याला आपण काय म्हणू, कॅपिटल क्यू. कॅपिटल क्यू इज व्हॉट, हीट लॉस बाय द ऑब्जेक्ट, हॉट ऑब्जेक्ट, इज इक्वल टू काय असेल तर m into c into delta t, means the mass of that hot object, specific heat of that hot object, and delta t means the change in temperature. तो जितकी त्याचा अगोदरचा टेम्परेचर असेल ते वजा त्याने किती टेम्परेचर लॉस केलंय, किती उष्णता लॉस केलेली ते टेम्परेचर, त्याला डेल्टा टी म्हणू आपण. देन हीट गेन बाय द वॉटर, याला आपण Q1 म्हणू. काय म्हणू, Q1. So heat gained by the water is Q1 and it is represented by m into c into delta t. Again the formula is same. M means the mass of water, किती पाणी घेतलेलं आहे तुम्ही. C is the specific heat of water, you know that this is the one specific heat water किती आहे, 1 आहे. And delta T means change in temperature of water, means the previous temperature after getting the heat, what is the temperature of water, that difference is called delta T. ठीक आहे. देन थर्ड वन आपण कॅलरीमीटर पण घेतलेला आहे. मग तिसरं याचं बघा, हीट गेन बाय द कॅलरीमीटर, वी रिप्रेझेंटेड इट बाय Q2. काय रिप्रेझेंट करणार आपण त्यासाठी, Q2. Hence Q2 is equal to m into c into delta t, means the mass of calorimeter into specific heat of calorimeter into delta t, means the previous temperature of calorimeter and the difference between the final temperature of calorimeter, है ना. फायनल मायनस इनिशियल असं करणार आपण आणि त्याच्यातून डेल्टा टी ची व्हॅल्यू मिळवणार. मग यालाच आपण काय म्हणू शकतो, सूत्रामध्ये बांधू शकतो की Q means heat loss by the object is equal to Q1 heat gain by the water plus heat gain by the calorimeter Q2. Hence the formula becomes simple as Q is equal to Q1 plus Q2, where Q is the heat loss by the hot object, Q1 is the heat gain by the water and Q2 is the heat gain by calorimeter. असं ते सूत्र बनतं. आलं लक्षामध्ये. पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवरती बघा, तुम्हाला पुस्तकात हे कसं लिहिलं आहे. Please see on your screen. I will repeat from measurement of the specific heat, mixing method and calorie method. ठीक आहे, याच्यापासून आपण पुन्हा एकदा बघू. The specific heat of an object can be measured using mixing method. For this calorimeter is used. You have learned about the calorimeter in previous standard. If a hot solid object is put in the water in a calorimeter, a heat exchange between the hot object and a water and calorimeter starts. This continues till the temperature of the solid object, water and calorimeter becomes equal. Therefore, the heat lost by the solid object is equal to heat gained by the water in calorimeter plus heat gained by the calorimeter. Here, heat lost by the solid object Q, कशाने represent केलंय, Q ने, is equal to mass of the solid object into its specific heat into decrease in its temperature. Similarly, the heat gained by the water Q1 is equal to mass of the water, its specific heat into increase in its temperature. Then heat gained by the calorimeter Q2 is equal to mass of calorimeter into its specific heat into increase in its temperature. So heat lost by the object is equal to heat gained by the calorimeter plus heat gained by the water. So Q1 is equal to Q2 plus Q1. Using this equation, the specific heat of water and the calorimeter are known. The specific heat of the solid object can be calculated. मग जर तुम्हाला Q1 Q2 ची व्हॅल्यू माहिती असेल, म्हणजे heat gained by the water and heat gained by the calorimeter, तर तुम्हाला त्या सॉलिड ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट मोजता येते. आलं लक्षामध्ये. सो this is given in book like this. Now please see the examples in it.
कसे उदाहरणं सुद्धा दिलेले. एक उदाहरण आहे तुमच्यासाठी बघा. हाऊ मच हीट एनर्जी, त्याच्यावरती एक पॅरा आहे आयसीटीचा, तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. तुम्हाला त्याच्यावरती कोणताही प्रश्न विचारला जाणार नाहीये. एक्झाम्पल 1, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी to raise the temperature of 5 kg of water from 20 degree Celsius to 100 degree Celsius. बघा ते म्हणतायत हीट एनर्जी किती पाहिजे जर 5 किलोचं तापमान, 5 किलो पाण्याचं तापमान तुम्हाला 20 डिग्री पासून 100 डिग्री पर्यंत न्यायचं आहे तर. प्लीज सी फॉर द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, प्लीज अनालाइज द क्वेश्चन. यू हॅव गिवन 5 kg ऑफ वॉटर. 5 किलो पाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल पाणी तर आम्ही लिटर मध्ये घेतो, तर 5 किलो म्हणजे 5 लिटर. 5 लिटर पाण्याचं वजन, वस्तुमान 5 किलोच भरतं. ठीक आहे. मग 5 किलो पाणी आहे ज्याचं तापमान सध्या 20 डिग्री आहे. आता तुम्हाला त्याला उष्णता द्यायची आणि त्याला पोहोचवायचं 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. प्रश्न हा आहे की त्याला किती कॅलरी उष्णता तुम्ही देणार, हीट एनर्जी देणार की त्याचं टेम्परेचर हे 100 डिग्री पर्यंत पोहोचेल. मग याच्यासाठी आपल्याला बघा गिव्हन काय काय. सो फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन इज मास ऑफ वॉटर इज 5 kg. C, specific heat of water is 1 kilocalorie. We know that the specific heat of water is 1. Then delta T. Delta T किती हो? 100 पर्यंत पोहोचवायचं आहे. सध्याचं टेम्परेचर 20 आहे. म्हणजे फायनल मायनस इनिशियल. Final temperature is 100 degree Celsius minus initial temperature is 20 degree Celsius. So the resulting temperature is 80 degree Celsius. So delta T is 80. Now we having the formula, the energy supplied to the water is equal to how much heat supplied to the water is equal to energy gained by the water, and energy gained by the water we described by the formula M into C into delta T. M is the mass of water, C is the specific heat of water, and delta T is the temperature difference. So M, mass of the water is 5 kg, degree means specific heat of water is 1, and the delta T is the 80 degree Celsius. So by multiplying this 5 into 1 into 80, the answer is 8×5 आणि हे 0 जशाला तसा म्हणजेच 400. You know that 1 याला कोणत्याही संख्येने गुणलं उत्तर तीच संख्या म्हणजेच 400 किलो कॅलरी is your answer. So if you are given a 5 kg of water and you want to increase its temperature from 20 degrees Celsius to the 100 degrees Celsius, how much kilocalorie heat energy you have to supply? You have to supply 400 kilocalorie energy, heat energy. Right? हे झालं त्याचं उत्तर. Now please see the second problem. बघा. See the second problem. A copper sphere of 100 gram is heated to raise the temperature to 100 degrees Celsius, and it releases in the water of mass 195 gram and the temperature 20 degrees Celsius in a copper calorimeter. If a mass of calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? बघा मित्रांनो काय केलेलं आहे, तुम्हाला एक 100 ग्रॅमचा एक कॉपरचा बॉल आहे आणि त्याचं टेम्परेचर 100 डिग्री आहे. म्हणजे 100 डिग्रीला तुम्ही त्याला हीट केलेलं आहे. असा हा 100 ग्रॅमचा कॉपरचा बॉल तुम्ही 195 ग्रॅम पाण्यामध्ये टाकताय की ज्या पाण्यामध्ये कॅलरीमीटर सुद्धा आहे आणि त्या कॅलरीमीटरचं जे वस्तुमान आहे ते 50 ग्रॅम आहे. किती वस्तुमान आहे? 50 ग्रॅम आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न असा विचारलेला आहे की तो 100 डिग्री सेल्सिअसचा कॉपर बॉल तुम्ही त्याच्यात टाकल्यानंतर पाणी आणि ते कॅलरीमीटर किती उष्णता धारण करणार आहे, किती टेम्परेचर रेज होणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. आणि वॉटरचं जे टेम्परेचर इनिशियल ते 20 डिग्री सेल्सिअस आहे. 20 डिग्री इतकं तापमान आहे अगोदरचा बॉल टाकण्यापूर्वीच. मग चला गिव्हन काय काय ते बघून घ्या जरा आपल्याला. तर गिव्हन आपल्याला दिलेलं आहे की मास ऑफ कॅलरीमीटर 50 ग्रॅम, वॉटर 195 ग्रॅम and the copper ball is 100 ग्रॅम. त्याच्यानंतर आपल्याला स्पेसिफिक हीट माहिती पाहिजे. बघा हे उदाहरण कसं सोडवलेलं आहे. थोडक्यात आपल्याला इथं Q1 आणि Q2 कॅल्क्युलेट करायचे आहे. Q म्हणजेच काय तर हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट, दॅट इज काय तर कॉपर बॉल. त्याच्यानंतर Q1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. Q1 म्हणजेच काय हीट गेन बाय द वॉटर. आणि आपल्याला त्याच्यानंतर Q2 फाइंड आउट करायचा आहे, तो म्हणजेच काय हीट गेन बाय द कॅलरीमीटर. हियर Q इज द कॉपर बॉल, स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर, हीट लॉस बाय द कॉपर बॉल.
त्याच्यानंतर हीट गेन बाय द वॉटर इज कशाने फॉर्म्युला आहे तो m इंटू सी इंटू डेल्टा टी. आपल्याला त्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, त्याच आपण पुट करून दाखवणार आहे. बघा सगळ्यात पहिले बघा पुस्तकामध्ये गिवन काय काय आणि मग पुन्हा फॉर्म्युलाकडे येऊ आपण. प्लीज सी. बघा स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर इज 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर कारण इथे ग्रॅम मध्ये सगळ्या क्वांटिटी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे अँड सो द स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर इज 0.1. आता कॉपरचाच कॅलरीमीटर आहे त्याच्यामुळे ती सुद्धा सारखं आहे. सपोज द कॉपर बॉल वॉटर अँड कॅलरीमीटर अटेन अ फायनल टेम्परेचर टी. आता ते टी जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर हिअर हीट लॉस बाय द कॉपर बॉल इज इक्वल टू मास ऑफ द कॉपर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ द कॉपर इंटू डिक्रीज इन द टेम्परेचर ऑफ द बॉल. म्हणजे क्यू काय येईल तुमचा 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस टी, जो आपल्याला फायनल टेम्परेचर काढायचं त्याचं लॉस झाल्यावर किती मिळेल. त्याच्यानंतर हीट गेन बाय द वॉटर इज इक्वल टू मास ऑफ वॉटर एक्स आहे आणि स्पेसिफिक इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इनक्रीज इन इट्स टेम्परेचर. म्हणजे Q1 बनेल तुमचा 195 इंटू 1 इंटू टी मायनस 20. त्याच्यानंतर हीट गेन बाय द कॅलरीमीटर इज इक्वल टू मास ऑफ कॅलरीमीटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इनक्रीज इन इट्स टेम्परेचर. मग Q2 काय बनेल तुमचा 50 इंटू 0.1 इंटू टी मायनस 20. मग Q फॉर्म्युला काय Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. मग 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस 3 इज इक्वल टू 195 इंटू 1 इंटू टी मायनस 20 प्लस 50 इंटू 0.1 इंटू टी मायनस 20. वरती ज्या व्हॅल्यू काढलेल्या त्या फक्त पुट केल्या. त्याच्यानंतर बघा पहिले याचं 10 कॉमन काढला आपण आणि 100 मायनस टी तसंच ठेवला. त्याच्यानंतर म्हणजे 100 ने 0.1 ला गुणलं की 10 येतं इज इक्वल टू 195. आता 1 ने टी मायनस 20 ला गुणलं टी मायनस 20 तेवढंच ब्रॅकेटमध्ये प्लस आता इथे बघा 50 इंटू 0.1 आहे मल्टिप्लिकेशन केलं 5 उत्तर आलं 5 इंटू टी मायनस 20. 10 इंटू ब्रॅकेट 100 मायनस टी इज इक्वल टू 195 प्लस 5 किती झाले हो 200. मग 200 आणि कॉमन काढला कोण टी मायनस 20. मग 200 टी हे काय करा या 200 ला इकडे पाठवलं डाव्या बाजूला काय होईल इकडं बेरीज प्लस होईल ना त्यांचं. मग 210 टी इज इक्वल टू 5000 आणि याचं उत्तर मिळतं तुम्हाला ते म्हणजेच काय टी इज इक्वल टू 23.8. बाजूला तुम्हाला सोडून दिलेलं आहे बघा 1000 इंटू 10 टी इज इक्वल टू 200 इंटू 4000 1000 प्लस 400 इज इक्वल टू 210. तुम्हाला सोडून घ्यायचंय 100 गुणिले 10,000 200 गुणिले 20 4000. आलं लक्षामध्ये ह्या त्या व्हॅल्यू आहे आणि मग त्याला फक्त डाव्या बाजूला पाठवलं. तुम्ही काय केलं 200 टी त्याला एका बाजूला ठेवलं त्याचे प्लस केलं 210 टी झाले आणि 5000. मग टी ला तसंच ठेवलं 5000 अपॉन 210 आणि त्याचं उत्तर येतं 23.8. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवलेलं आहे. बघा Q1 आपला काय आला 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस टी. Q1 आपला काय आहे 195 इंटू 1 इंटू टी मायनस 20 आणि Q2 आपला काय आहे 50 इंटू 0.1 इंटू टी मायनस 20. यांचा फॉर्म्युला काय बनतो Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. म्हणजे हा Q ला इकडे लिहा या बाजूला आणि या दोघांची ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर एक एक ब्रॅकेट सोडवत चला आणि फायनल आन्सर तुम्हाला मिळतं टी इज इक्वल टू 23.8 डिग्री सेल्सिअस. आलं लक्षामध्ये. सो द फायनल स्टेटमेंट इज द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर विल बी 23.8. म्हणजे 195 ग्रॅम पाणी ज्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 100 डिग्री सेल्सिअसचा 100 ग्रॅमचा कॉपर बॉल टाकणार तेव्हा त्याचं टेम्परेचर 20 पासून 23.8 बनेल इतकी हीट तो गेन करेल. आलं लक्षामध्ये. तर ह्या लेक्चरला आपण इथं थांबूयात आणि यासोबतच बघा अजून एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3 स्क्रीन वरती बघा त्याच्यावरती क्रॉस मारलेला आहे. हे तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला फक्त घरी सोडवून बघायचं आहे आणि ह्या नोट वरती आपला हा चॅप्टर संपलेला आहे. हीट this chapter is over at that point. So exercise is your for homework. हे उदाहरण सोडून बघायचे तुम्हाला आणि पुढच्या लेक्चरला आपण भेटणार तो नवीन चॅप्टर घेऊन. तोपर्यंत घरातच राहा सुरक्षित राहा आणि शिकत राहा.